12 तासांचा प्रवास करून मुक्ता आपल्या छोट्या भावाच्या लग्नावरून घरी परतली होती. ती खूप थकलेली होती, पण मनाने आनंदी होती. तिने आपल्या 2 वर्षाच्या मुलाला सोफ्यावर बसवलं आणि ती थोडी विश्रांती घ्यायला रूममध्ये जाणार होती. तेवढ्यात घरातल्या मोठ्या बहिणी म्हणाल्या, "सुनबाई, पटकन स्वयंपाकाला लागा, सगळे वाट बघतायत." मुक्ता थोडी थांबली, पण काहीही न बोलता किचनमध्ये गेली. ती स्वयंपाक करत होती, पण तिच्या मनात एकच विचार चालू होता, "मी इतकं काही केलं, मी इतकी थकली आहे, तरी कुणालाच कळत नाही का?" सायंकाळी तिचा नवरा अमोल घरी येणार होता. मुक्ताने हळूच सांगितलं, "मी खूप थकली आहे." अमोल म्हणाला, "ठीक आहे, आधी मला जेवण दे." मुक्ताच्या डोळ्यात पाणी आलं. त्या रात्री सगळे झोपले होते, पण मुक्ता मात्र रडत होती. "मी या घरात आहे, तरी कोणासाठी?" दुसऱ्या दिवशी अमोलने तिला रडताना पाहिलं. तो म्हणाला, "मुक्ता, काय झालं?" ती म्हणाली, "मी थकली आहे, शरीराने नाही, मनाने. या घरात मला फक्त कामासाठीच पाहतात." अमोल शांत झाला. त्याला पहिल्यांदाच जाणवलं, मी तिच्यासाठी कधी उभा राहिलोच नाही. सायंकाळी अमोल सगळ्यांसमोर उभा राहिला. आजपासून एक गोष्ट बदलणार. मुक्ता या घराची क्षूण नाही, ती माझी पत्नी आहे. तिला आदर मिळालाच पाहिजे. त्या दिवसानंतर हळूहळू सगळं बदलायला लागलं. मुक्ता आनंदी राहू लागली आणि अमोल तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. या कथेतून आपल्याला अशी शिकवण मिळते की प्रत्येक नवऱ्याने बायकोच्या पाठीशी उभं राहिलंच पाहिजे. ही कथा कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.